पाहूया राज्यातील आजचा म्हणजेच 26 मे 2026चा सविस्तर हवामान अंदाज। मे महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू झाला असून राज्यात काही भागात उन्हाचा चटका कायम आहे। तरीही काही जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। जाणून घेऊया तुमच्या विभागातील हवामान कसे असेल। विदर्भ आणि मराठवाडा उष्णतेची लाट कायम। परिस्थिती विदर्भातील चंद्रपूर, नागपूर, वर्धा जिल्ह्यांमध्ये आजही तापमान 43 अंश सेल्सिअस ते 45 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे। दुपारच्या वेळी नागरिकांना उन्हाचा तीव्र झटका म्हणजे उष्णतेची लाट सहन करावी लागेल। तसेच मराठवाडा, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि लातूर भागात आकाशात मुख्यतः निर्भळ राहील। दुपारनंतर काही ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण होऊ शकते, परंतु उष्णतेचा त्रास कायमच राहील। कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र मान्सूनपूर्व पावसाची शक्यता। परिस्थिती मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये वातावरणात प्रचंड दमटपणा जाणवेल। तापमान जरी 35 अंश सेल्सिअसच्या आसपास असले तरी उकाड्यामुळे नागरिक हैराण होतील। पश्चिम महाराष्ट्र, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये आज दुपारनंतर किंवा संध्याकाळी मेघगर्जनासह आणि विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पावसाची हलक्या ते मध्यम सरी बरसण्याची दाट शक्यता आहे। काही ठिकाणी वादळी वारेही वाहू शकतात। तसेच आपण जर का उत्तर महाराष्ट्राचे हवामान बघितले तर कोरडे हवामान आपल्याला जाणवणार। जर का आपण स्पेसिफिक जिल्ह्यांचा विचार केला तर नाशिक, जळगाव, धुळे भागात हवामान कोरडे राहील। जळगावमध्ये तापमानाचा पारा हा 42 अंश सेल्सिअसच्या पार जाण्याची शक्यता आहे। दुपारच्या वेळी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे। दुपारी 12 ते 3 वेळेस थेट उन्हात जाणे टाळा, भरपूर पाणी प्या। आजचा जर का हवामान थोडक्यात पाहायचा झाला तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचा जो भाग आहे त्यामध्ये आपल्याला काही ठिकाणी तीव्र स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो। विदर्भाचा विचार करता विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये तापमान हे कोरडे राहणार आणि तापमानाचा पारा हा 35 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त राहणार। त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर निघणे टाळावे ही सरकारच्याकडून अपेक्षा आहे। तर चला या आजच्या व्हिडिओला इथंच थांबूया। भेटूया पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।